त्यामध्ये निकाल तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे की हा जो इश्यू आहे हा आत्ताच केंद्र सरकारने परराष्ट्र धोरण आणि तिकडचा जो माल देशामध्ये आयात करून या देशातल्या शेतकऱ्याच्या मानगुटीवरती हे सरकार बसलेलं आहे। तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही जर त्यांचा माल आमच्याकडे आणण्यापेक्षा आम्ही जो पिकवलेला माल आहे तो भारताच्या बाहेर जाऊ द्या आणि या शेतकऱ्यांना तुम्हाला जे काय करायचे असतील उद्योग याच्या पलीकडे जाऊन तो करा, आमचं काही म्हणणं नाही आहे। पण या राज्यातल्या या देशातल्या शेतकऱ्याला त्याची गॅरंटी MSP मिळाली पाहिजे। त्यासाठी संघटना सातत्याने सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देत आहे। आजच सुप्रीम कोर्टाचं एक डायरेक्शन आलेलं आहे, सगळ्या पेपरला देखील आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही त्या याचिकेमध्ये देखील सहभागी होत आहोत आणि राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्याला हे कायदेशीर मार्गाने, संविधानाच्या मार्गाने, कायदेशीर मार्गानेच न्याय मिळेल। रस्त्यावरच्या लढाया तर लढायला लागतील, पण देशामध्ये जे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शरद जोशी विचारमन शेतकरी संघटना महासंघ असेल किंवा प्रहार संघटना असेल, अनेक संघटना आहेत यामध्ये, राष्ट्रीय समाज पक्ष आहे किंवा छत्रपती संभाजीराजांचा तो पक्ष आहे, जे लोक प्रामाणिकपणे याच्यामध्ये काम करतायत त्या सर्वांच्या पाठीमागं या राज्यातल्या आणि या देशातल्या शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या परिवाराच्या आणि कुटुंबाच्या हितासाठी, आता तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत, तुम्हाला कुणीही वाचू शकणार नाही, तुम्हाला संविधान आणि कायदा वाचवू शकेल। यासाठी ज्यांना जी लढाई लढण्यात, ज्या लढाईमध्ये सहभागी होत आहे, त्यामध्ये रस्त्यावरची लढाईमध्ये ज्यांना सहभागी होत आहे त्यांनी रस्त्यावरच्या लढाईमध्ये सहभागी व्हावं, ज्यांना कायदेशीर लढाईमध्ये सहभाग घेता येतोय तिथं घ्यावा, मदत करताय त्यांनी मदत करावी आणि या राज्यातल्या आणि या राष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या होण्यापासून प्रवृत्त कसं करता येईल यासाठी सर्व संघटनांनी आणि न्यायालयाने देखील आणि राज्य आणि केंद्र सरकारने देखील आमच्या या याचिकेमध्ये सहभाग नोंदवून शेतकऱ्यांच्या हिताचा कसा निर्णय होईल, केवळ पेपरबाजी किंवा जाहिरातबाजी करून प्रश्न सुटणार नाही, तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला 100% गॅरंटी MSP रास्त हमी भावाने तो खरेदी केला पाहिजे, तरच या राज्य आणि राष्ट्राच्या आणि अन्न सुरक्षा देखील शाबित राहील आणि राष्ट्र देखील शाबित राहील असं मी मानतो। आज संविधान दिनानिमित्त मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त आणि संविधान दिन आम्ही असं मानतो आजचा, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आज त्यांची जयंती आहे, तर तो दिन देखील आहे। हे आम्हाला जे वाटतंय म्हणून आम्ही ते बोललो। सर्वांना या निमित्तानं मी आज शुभेच्छा देतो जयंतीच्या निमित्तानं, आणि सर्व शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता आत्महत्या थांबवत्या कसा येतील याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मी मानतो। जय किसान, जय संविधान, भारत माता की जय।